शिवान्याच कॉर्नर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा नवनवीन ज्ञान मिळवण्यासाठी। नमस्कार बालमित्रांनो, शिवान्याच कॉर्नर या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत। बालमित्रांनो, आज आपण इयत्ता 3 करिता मंथन प्रज्ञाशोध सामान्य ज्ञान परीक्षेतील गणित या विषयातील 3 अंकी संख्येची स्थानिक व दर्शनी किंमत पाहणार आहोत। सामान्य ज्ञान परीक्षेमध्ये 3 अंकी संख्येच्या स्थानिक व दर्शनी किंमत विचारल्या जातात। तर स्थानिक किंमत म्हणजे काय ते आपण पाहूया। स्थानिक किंमत लिहिताना अंक ज्या स्थानावर असतो त्या स्थानाच्या किमतीने अंकाला गुणतात। उदाहरणार्थ 438 या संख्येत 4 हा अंक शतक स्थानी आहे, म्हणून 4 ला 100 ने गुणणे। मग 4 ला 100 ने गुणल्यावर ह्या 438 मध्ये 4 ची स्थानिक किंमत काढायची आपल्याला। मग 4 ला 100 ने गुणल्यावर काय उत्तर येणार आहे? 400। 4 ची स्थानिक किंमत 4 गुणिले 100 400। आता इथं आहे 3, मग 3 ला कितीने गुणावं लागेल? कारण त्याची किंमत बदलली इथं। मग 3 ला इथं दशक स्थानी आहे, म्हणून 3 ची स्थानिक किंमत कशी काढणार आपण? 3 गुणिले 10 म्हणजे त्याची 30। आणि 8 ची स्थानिक किंमत हा एकक स्थानी आहे, म्हणजे 8 आहे जसेच तसेच राहणार। 8 गुणिले 1 बरोबर 8। ठीक आहे। मग समजा आपण जर इथे एखादी संख्या घेतली 3 अंकी, आता इथं 537। मग आता याची आपल्याला किंमत काढायची आहे। आता आपल्याला याची 5 ची किंमत काढायची आहे, तर आपण दुसऱ्या पद्धतीने काढू शकतो। ती म्हणजे कशी? आता 5 आहेत, हे 5 आहेत, हे जसेच तसे मांडायचे आणि याच्या पुढे जेवढे अंक आहेत तेवढे आपल्याला शून्य द्यायचे आहेत। मग किती आहेत? 1 आणि 2। मग आपण 5 पुढे 2 शून्य देणार, 1 आणि 2। तर किती किंमत झाली या 5 ची? तर 500। त्यानंतर आपण इथं 3 ची स्थानिक किंमत काढू। मग आता इथं 3 लिहायचा, 3 लिहायचा। 3 च्या पुढे किती आहेत अंक? 1। मग इथे किती शून्य देणार आपण? 1। ठीक आहे, आली का 3 ची स्थानिक किंमत? आणि त्यानंतर 7 च्या पुढे आहे का काही? मग 7 हा आहे तसा। ह्या पद्धतीने पण आपण काढू शकतो आणि मग सांगितल्याप्रमाणे पण आपण काढू शकतो। पुढे दर्शनी किंमत दिलेल्या संख्येत येणाऱ्या 0 ते 9 या अंकातील जो अंक आपण वाचतो ती त्याची दर्शनी किंमत असते। म्हणजे काय? दर्शनी म्हणजे दर्शनीय, आपल्याला जी दिसतीये किंमत दिलेली आहे, जी दिसतीये ना, जी वाचतोय ना, तीच त्याची दर्शनी किंमत असते। त्यामध्ये काही बदल होत नाही। परीक्षेत प्रश्न विचारले जाते स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत यातील फरक विद्यार्थ्यांनी लक्षात घेणं गरजेचं आहे। स्थानिक किंमत ही त्याच्या स्थानावरून काढायची असते आणि दर्शनी किंमत ही आहेच्या जशीच्या तशी जी विचारली आहे तीच लिहायची असते। आता उदाहरण पाहूया याचं। 235 या संख्येत 2 ची दर्शनी किंमत। 235 मध्ये 2 ची दर्शनी विचारली आहे, म्हणजे 2च राहणार आहे, 2। 3 ची दर्शनी किंमत पण 3च आणि 5 ची दर्शनी किंमत सुद्धा 5च राहणार आहे। ठीक आहे, आलं लक्षात? मग आता याची आपण उदाहरणे पाहूया। वेगवेगळे उदाहरणे काय दिलेले आहेत? 240 या संख्येतील 4 ची स्थानिक किंमत व दर्शनी किंमत यातील फरक किती? खूप सोपं आहे। तर प्रश्न काय विचारला अगोदर त्यावर विचार करायचा। 240 या संख्येतील 4 ची स्थानिक किंमत, 4 ची स्थानिक किंमत अगोदर आपण पाहूया। इथं काय आहे? 240, 4 ची स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत यातील फरक। मग अगोदर आपण स्थानिक किंमत लिहून घेऊया। इथं 4 मांडला, पुढे किती? 0, मग याची 40। त्यानंतर त्यांनी फरक विचारले, म्हणजे आपल्याला त्याच्यातून मायनस करावं लागतील, वजा करावं लागतील। आणि याची दर्शनी किंमत 4 ची आत्ता सांगितल्याप्रमाणे 4च, म्हणजे आता 40 मधून 4 गेले, किती राहिले? 36। मग इथं पर्याय दिलेले आहेत त्यांनी, इथं 400, 40, 36, 4। मग आपला पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे। पुढे 802 या संख्येतील 8 व 2 या अंकाच्या स्थानिक किमतीची बेरीज किती? याप्रमाणेच आता आपल्याला करायचं आहे। 802 यामध्ये काय करायचं आहे आपल्याला? 8 आणि 2 या अंकाच्या स्थानिक किमतीची बेरीज। मग 8 ची स्थानिक किंमत किती आहे? 800।
आपण मराठीत पण लिहू शकतो अंक, इंग्रजीत पण लिहू शकतो, मुलांना जशी समजतील तशी. आणि 2ची स्थानिक किंमत काय आहे? 2. आणि याची आपल्याला बेरीज विचारलेली आहे त्यांनी. मग काय येतं इथं? 802. 802 पर्याय आहे का इथं? हे पहा, पर्याय क्रमांक 2 802. ठीक आहे. आता पुढे आपण थोडासा वेगळा प्रश्न पाहूया. इथं काय दिले त्यांनी? 800 या संख्येतील कोणत्या झिरोची स्थानिक किंमत जास्त असेल? आता 800, तर त्यासाठी आपण पाहू. आता इथं आपण 800 लिहूया. आता त्यांनी काय विचारले? कोणत्या झिरोची किंमत जास्त असेल? मग ह्या झिरोची पण किंमत काय असणार आहे? 0. आणि ह्या झिरोची पण किंमत काय असणार आहे? 0. त्याचं म्हणजे काय, झिरोचं ठिकाण बदललं, स्थान बदललं म्हणजे त्याची किंमत कमी होणार आहे किंवा जास्त होणार आहे असं नाही. तर झिरोलाही झिरोच किंमत आहे, म्हणून त्याचं उत्तर काय येईल? दोघांचीही सारखीच किंमत राहील. मग इथं पर्याय क्रमांक किती? 4. दोघांची सारखीच राहील. ठीक आहे. त्याच्यानंतर इथं परत पुढं प्रश्न काय विचारला आहे? 877 या संख्येतील कोणत्या 7ची स्थानिक किंमत कमी असेल? आता 877 हा प्रश्न आपल्याला लगेच कळणार आहे. कोणत्या 7ची स्थानिक किंमत कमी असेल? जे एकक स्थानचे आहे त्याची किंमत कमी असेल. एकक स्थानच्या 7ची किंमत, ह्या 7ची किंमत 0ने वाढणार म्हणजे ती 70 होणार, आणि ही 7च राहणार म्हणजे एकक स्थानच्या 7ची किंमत कमी असेल. ठीक आहे. पुढे आता ह्यामध्ये ह्या प्रकारचा पण प्रश्न विचारला जाऊ शकतो. 159 या संख्येतील कोणत्या अंकाची दर्शनी किंमत सर्वात कमी आहे? मग आपल्याला जी कमी दिसते ती लिहायची इथं. मग आपल्याला 1 ही कमी दिसते, म्हणून 1 हा पर्याय बरोबर आहे. त्यानंतर पुढे 777 या संख्येतील शतक स्थानच्या व एकक स्थानच्या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक. मग आता एकक स्थानच्या आणि आपल्याला कळलं पाहिजे, स्थान कळले पाहिजेत. हे 3 अंकी संख्येमध्ये इकडून सुरुवात करायची. हे एकक स्थान, हे दशक स्थान आणि हे शतक स्थान असतं. मग त्यांनी काय विचारलं आपल्याला? शतक स्थानचे हे 7, त्याची 7ची किंमत होती आहे 700, आणि एकक स्थानची अंकाची 7, म्हणजे आपल्याला 700तून 7 वजा करायचे, म्हणजे आपलं उत्तर काय येणार आहे? 693. ठीक आहे. अशा प्रकारचे प्रश्न यावर विचारले जातात. तर तुम्हाला समजलंच असेल. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण येथेच थांबत आहोत. भेटूया पुढील असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत आनंदी रहा, हसत रहा, अभ्यास करत रहा. धन्यवाद.